समोर दोन गटात तुफान दगडफेक झाली, काही जण जखमी, पण नेमकी काय दगडफेकीच काही कारण समोर आलंय? बरोबर आहे. शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे, माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये. तर ह्यांचे आणि सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यवसन काल त्यांच्यात आपसात भांडणं झाले होते. त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे, ट्रीटमेंट सुरू आहे. आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले. त्यात परभणीचे पण 5 लोक होते आणि माळेगावचे काही. तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसेस मध्ये दगडफेक केलेली आहे. त्याच्यातले जखमी जवळपास 6 जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत. सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे 6 लोक आहेत, यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. काही अँब्युलन्स आणि रिक्षाचं पण नुकसान झालं. हा, दगडफेकीत अँब्युलन्सचा पण काच फुटला असं मला त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर बोलत होते. ते पण याच्यात ऍड होईल. प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट नुसार कारवाई होणार आहे. या दगडफेकीमध्ये किती जण जखमी झाले, त्यांची नाव काय? एक 6 लोक जखमी आहेत. गणेश शिवाळे, प्रभू शिराळे, प्रकाश शिराळे, शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे, म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे. आणि माहिती घेणं चालूच आहे अजून मोरे साहेब.